मिडल क्लास लोकांचा हा माइंडसेट तुम्हाला चुकीचा वाटतो काय? पैसा आल्यानंतर दाखवण्याच्या नादात जास्त पडतात. मिडल क्लास लोक स्टेटस दाखवण्यामध्ये, श्रीमंत आम्ही आहोत हे भासवण्यामध्ये जास्त फोकस करतात. अगेन हे कल्चर आहे. कन्व्हेन्शनल थिंकिंग म्हणतो ना, मेजॉरिटी लोक जर लाईफस्टाईल शो करत असेल तर आपण पण शो कराल. स्टेटसला मी जर म्हणेन तर स्टेटस म्हणजे नक्की काय? स्टेटस म्हणजे फॉल्स प्राईड. मिडल क्लास लोक फॉल्स प्राईडमध्ये ट्रॅपमध्ये येतात. म्हणजे राहण्यासाठी महागडं घर, फिरण्यासाठी महागडी गाडी, ज्वेलरी, कॉस्टली वेकेशन्स, मुलांसाठी कॉस्टली एज्युकेशन्स, फाईन डाईनमध्ये कॉस्टली स्पेंड करणं, तो हा स्टेटस आहे. स्टेटस म्हणजे फॉल्स प्राईड. याच्या अगेन्स्ट मी नाही आहे. मी पण लाईफस्टाईलवरती खूप स्पेंड करतो, बट फिलॉसॉफी हीच आहे की इन्कम आल्यानंतर मी माझे जे लिव्हिंग एक्सपेन्सेस जे मला सर्व्हाइव्ह करायचं आहे तो पोर्शन पहिल्यांदा बाजूला घेतो. कारण मी जर सर्व्हाइव्ह नाही करू शकलो तर लाईफस्टाईलवरती स्पेंड करणं म्हणजे पॅथेटिक होऊन. तो लिव्हिंग एक्सपेन्सेस बाजूला गेले. लिव्हिंग एक्सपेन्सेस नंतर मग जो पार्ट राहतो तो माझ्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये गेला आणि मग माझ्याकडे काही उरत असेल तर मी लाईफस्टाईलवरती छानपणे स्पेंड करेन. आता याचं पर्सेंटेज जर मी चांगल्या पद्धतीने करायचं असेल मेंटेन, तर तुम्ही 100 रुपये महिन्याला अर्न करताय तर 50 रुपयामध्ये तुमचे लिव्हिंग एक्सपेन्सेस झाले पाहिजे. एवढे तरी तुम्ही अर्न करणं मस्ट आहे. उरलेले 50 रुपये त्यातले 25% जी अमाऊंट आहे ही इन्व्हेस्टमेंटमध्ये गेली पाहिजे आणि उरलेत 25% मग लाईफस्टाईलमध्ये स्पेंड करा. बेस्ट रेशिओ हा ज्याला जमला ना तो होल लाईफ कधी फायनान्शियल स्टक नाही होणार.